तपासाला सुरुवात करणार आहोत। वैष्णवीच्या चारित्र्यावर हगवणे यांच्या वकिलाकडून शिंतोडे उडवण्यात आले। त्या संदर्भात नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया सुरुवातीलाच। 5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण, आरोपींच्या वकिलांचं बोलणं चुकीचं, माझी मुलगी गेली, आता तिच्यावर असे वाईट शिंतोडे उडवू नका, कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर। तिला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण होती। आपल्या माहितीने रिपोर्टच तसे रिपोर्ट 6 दिवस तिला मारहाण करण्यात आली। ज्यावेळेला एकदा आली होती 10 तारखेला त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये। शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण, निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडूनही वैष्णवीला मानसिक त्रास। महिंद्रा हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनरवर अडून बसले, दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून देण्याची धमकी दिली। वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी। वादावादी चांगलीच केली। मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून दिली, नाही तर तिथं पेटून दे, मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे। वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी, लता हगवणे, शशांक हगवणे, करिश्मा हगवणे या तिघांना न्यायालयीन कोठडी, 3ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। हगवणेच्या वकिलांवर गुन्हा दाखल असल्याचं समोर, सरकारी वकिलाची कॉलर पकडून मारहाण केल्याचा विपुल दुशिंगवर आरोप, तर वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा द्या, वैष्णवी हगवणे प्रकरण दुर्दैवी, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये, जो आरोपी असल, जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी, बस मी एवढंच सांगते। आणि मी आवर्जून वैष्णवी त्यांच्याकडनंच आहे। कसपटे कुटुंबाकडून हगवणेंना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर, लग्नात हुंड्यात कसपटे कुटुंबानं 7.5 किलो चांदी दिली होती। ज्या मैत्रिणीसोबत वैष्णवीचं बोलणं झालं त्या मैत्रिणीची होणार पोलीस चौकशी, ज्यांच्याकडे वैष्णवीनं तक्रार केली त्यांना चौकशीसाठी बोलावणार, या सगळ्यांचे जबाब नोंदवले जाणार।